मुख्यमंत्री कोण हे निकालानंतर ठरवू असं महायुतीचे तिन्ही नेते म्हणत होते। त्यानुसार दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि देवेंद्र फडणवीसांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं। आता फक्त आमदारांच्या बैठकीमध्ये नेता निवड होऊन औपचारिकता पूर्ण होईल। पाहुयात TV9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। असं म्हणतात की भगवान और जनता जब देती है तो छप्पर फाड़ के देती है, तसं छप्पर फाड़ के दिले। भाजप आणि महायुतीला छप्पर फाडके अशा स्वरूपात प्रचंड बहुमत मिळालंय आणि आता या ऐतिहासिक बहुमताचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहे। दिल्लीमध्ये अमित शहांसोबतच्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत फडणवीसांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं। हे सांगण्यासाठी हा फोटो फार बोलका आहे। अमित शहांना बुके देताना फडणवीसांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे, तर शिंदेंच्या चेहऱ्यावर कुठलेही हावभाव दिसत नाहीत। आता केंद्रातील निरीक्षकांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये फडणवीसांची नेता निवड करून औपचारिक मोहर उमटवण्यात येईल। शिवसेना जी आमची वैचारिक एक विचारधारा एक समान असलेले आम्ही दोन्ही पक्ष आहोत, त्यामुळे पदापेक्षा आम्हाला जनतेने दिलेलं जे काही कौल आहे आणि त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे। राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू। शिवसेनेकडून किमान 2 वर्ष तरी मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून मोठे प्रयत्न झाले, पण 132 आमदारांच्या तगड्या संख्याबळामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर टिकली नाही। त्यामुळे पूर्ण 5 वर्ष फडणवीसांच्याच नेतृत्वात महायुतीचं सरकार आता सत्तेत येणार आहे। आम्हाला नक्कीच खात्री आहे की 2024 ते 29 हे जे राज्य 5 वर्षाचं आहे हे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षमपणे आणि यशस्वीपणे एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं आज नाव घेतलं जाते आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की ते या महाराष्ट्राचा विकास करतील। लोकसभेच्या निकालात महायुती विशेषतः भाजपला जबर फटका बसला। 23 खासदारांवरून भाजप थेट 9 वर आली। त्यातच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना नाव घेऊन तू राहशील किंवा मी राहील असं म्हणत खुलं आव्हान दिलं। मात्र देवेंद्र फडणवीसांनी असं काही बाउन्स केलं की महायुती 230 वर आणि महाविकास आघाडी थेट 49 वर आली आहे। सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे, तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। त्याच वेळेस उत्तर दिलं होतं की तुम्ही राहाल आणि मी राहील। राजकारणामध्ये कोणीच कोणाला संपवू शकत नाही। जनता तुम्हाला कमी अधिक करते, त्याच्यामुळे मी आहेत आणि तेही आहेत। विधानसभा निवडणुकीतील प्रचारात उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधील शाब्दिक लढाई चक्रव्यूहापर्यंत आली होती, पण आपण आधुनिक अभिमन्यू असल्याचं सांगत फडणवीसांनी तब्बल 132 आमदार आणत ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। भाजपनं 149 जागांवर उमेदवार दिले, त्यापैकी 132 जागा जिंकल्या। तब्बल 88.59% इतका भाजपचा स्ट्राइक रेट राहिला, तर फडणवीसांना चक्रव्यूहात अडकवण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा स्ट्राइक रेट फक्त 20.83% आहे। ठाकरेंना 96 जागांपैकी फक्त 20 जागा जिंकता आल्या। देवेंद्र आता स्वतः चक्रव्यूहामध्ये अडकलेत, स्वतः चक्रव्यूहात अडकलेले आहेत। कारण पुन्हा येईन बोलले, परत आले, पण आधी फुल होते, आता येताना हाफ बनून आले। मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू। तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्रात प्रचार बटेंगे तो कटेंगे पासून एक है तो सेफ है आणि धर्मयुद्धापर्यंत आला। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जद नोमानी यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोलेंसाठी वोट जिहादचं उघड आवाहन केल्यानंतर फडणवीसांनी धर्मयुद्धाची घोषणा केली। मतांच्या लांगुल चालना करता अशा प्रकारे जर तलवे चाटण्याचं काम
उद्धव ठाकरे तुमची पार्टी करणार असेल, तुम्ही जर वोट जिहाद करणार असाल तर आम्ही मतांचं धर्मयुद्ध केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. अरे जागे व्हा, आता जागलो तर जगू, जागलो नाही तर जगू शकणार नाही. ही साधी निवडणूक नाही, ही मनीषाताईची निवडणूक नाही. मनीषाताई ही निवडून आली तरच आपलं अस्तित्व आहे, आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आपल्या अस्तित्वाकरता या ठिकाणी मनीषाताईला आणि भाजपला निवडून आणा आणि या वोट जिहाद करणाऱ्यांना या ठिकाणी उत्तर द्या. फडणवीसांच्याच भाषेत सांगायचं झालं तर वोट जिहादच्या विरोधातला सामना ते जिंकल्या आणि आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना देखील विदर्भातलाच मुख्यमंत्री होणार असल्यानं आनंद झालाय. तर संजय राऊतांनी देखील फडणवीसांचं स्वागत केलंय. देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीनं आनंद आहे. विदर्भाचा बॅकलॉग मागच्या 7-8 वर्षामध्ये पूर्ण झाला नाही. आता अपेक्षा आहे, कारण मला वाटतं की त्यांना आता कुबळ्यांची गरज नाही. उलट ज्या कुबड्या आहेत त्या देवेंद्रजीवर विसंबून आहेत. त्यामुळे आता त्यांना फ्री हँड काम करायला कोणी थांबवू शकत नाही. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असणार आहेत. आनंद आहे की इतकं प्रचंड बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री ठरवायला आणि सरकार स्थापन करायला 8-8, 10-10 दिवस लागत आहेत. बहुमत असताना सुद्धा इतकं बहुमत आहे. मग भाजपकडे आहे, त्यांच्या मित्र पक्षांकडे आहे, पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी त्यांना बैठकावर बैठका घ्याव्या लागतात. पण आता जर मुख्यमंत्री कोणी ठरला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. राज्याचा मुख्यमंत्री आहे. 2014 ते 2019 पर्यंत पूर्ण 5 वर्ष आणि 2019 मध्ये 72 तासांसाठी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता तिसऱ्यांदा फडणवीसांचा राज्याभिषेक होणार आहे. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की पंकज भनारकर सह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.